नमस्कार मित्रांनो, मी अक्षय पाटील ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. सोनाली पाटील. तर आम्ही आता चाललो जुगल कृष्ण मंदिरामध्ये. तुम्ही पुढे कंटिन्यू राहा आमच्यासोबत आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. मित्रांनो, आज आपण ज्या जुगल कृष्ण मंदिराला भेट देणार आहोत, हा मंदिर कलावंत प्रभाकरच्या सानिध्य असल्यामुळे आणि निसर्ग वातावरण असल्यामुळे हा मंदिर बघायला आणि फिरायला खूप मजा येते. हा मंदिर सकाळ आणि संध्याकाळी ओपन असतो, दुपारी हा मंदिर बंद असतो. त्यामुळे तुम्ही येत असाल तर सकाळ संध्याकाळी या. आपण पोहोचलेलो आहोत मित्रांनो जुगल कृष्ण मंदिराच्या इथे. आता तुम्हाला मी दाखवते आतमध्ये एंटर झाल्यावर कसं दिसतंय जुगल कृष्ण मंदिर. तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. हा मंदिराचा फ्रंट डोअर आहे, तिथून आतमध्ये जायचं. बघा किती मस्त मंदिर दिसते. जुगल कृष्ण मंदिर असं नाव लिहिलेलं आहे समोर. समोर पायऱ्या आहेत, त्या पण छान दिसत आहेत. तर पहिले आपण बाहेरचा एरिया बघू मंदिराचा, मग मंदिरात जाऊ. मग बाहेरच्या एरियात आपलं काय निसर्गरम्य वातावरण आहे कसं आहे ते बघून घेऊया, मग पुढे कंटिन्यू करू. हे बघा, हे बाहेरून जाताना असं आहे गोल गोल. मंदिराच्या बाहेरच्या आवारात सुंदर निसर्गरम्य अशी झाडं लावलेली आहेत. मंदिराच्या बाहेरच पूर्ण गोल राऊंड, 2 राऊंड आहेत असे. एक आतल्या साईडने आहे आणि एक बाहेरच्या साईडने. मी तुम्हाला दाखवतेच. हे बघा, खूप छान छान झाडं लावलेली आहेत. इथे मंदिराच्या बाहेर कमलाच्या आकाराचं असं खडकांचं वास्तुशास्त्र बनवलेलं आहे. ते दिसणार नाही, मी जवळ आहे त्याच्यामुळे, पण थोडंसं दिसेल डिझाईनमध्ये. ते छोटंसं मंदिर आहे, त्याच्या आतमध्ये सुंदर अशी मूर्ती आहे आकर्षक. तर आपण पहिले बाहेरचा एरिया दाखवतोय, त्याच्यामुळे बाहेरच्या एरियात फक्त झाडच आहे. आणि इथे शांत वातावरण आहे, त्याच्यामुळे ते कधीही येऊ शकतं. फक्त रात्रीच्या वेळेस येऊ नका, कारण आपल्याला बाहेरचं आत वातावरण दिसणार नाही रात्रीच्या वेळेस अंधारात. इथे राहण्याची सोय आहे बॅक साईडला मंदिराच्या. आणि बाथरूमची सोय देखील केलेली आहे. मंदिराच्या बॅक साईडून मस्तपैकी प्रबळगड, कलावंती, माची, प्रबळगड हे दिसतात. डोंगर दिसत आहे ना तुम्हाला, इथून खूपच जवळ आहे डोंगर. तुम्ही इथे कधी पावसाळ्यात आलात तरी या मंदिरात जाऊ शकता आणि तिथून तिथे जाऊ शकता माची, प्रबळगड. ते आता पाऊस नाहीये त्याच्यामुळे वॉटरफॉल दिसत नाही. पावसाळ्यात छान. हे बघा पपईचं झाड, पण आपण तोडू शकत नाही कारण ते मंदिराच्या आवारातच आहे आणि मंदिराच्या आवारातल्या झाडांना हात लावण्याची परवानगी नाहीये. इथे पिण्याचे पाणी आहे.
इथे जे पंडित राहतात त्यांच्या राहण्याची सोय आहे. असं शांत मस्त व निसर्गरम्य वातावरणात कधी येऊ शकता तुम्ही. छान वाटतं इथे आल्यावर. आता इथून आमचा पूर्ण राऊंड पूर्ण झालेला आहे. मंदिरात आम्ही एंट्री करत आहोत. मला आता मंदिरातली एंट्री दाखवतो. मित्रांनो, मी पहिल्यांदाच बोलत आहे, त्याच्यामुळे एवढं काही मला अनुभव नाही आहे बोलण्याचा, तर समजून घ्या काय बोलते, कसं बोलते. तर आपण करूया मंदिरात एंट्री. इथून मंदिरात आतमध्ये जायचं आहे आपल्याला. चला आपण आत जाऊया मंदिराच्या. इथे मंदिराच्या दरवाजापाशी बाजूला 2 अशा आकर्षक छान मूर्त्या आहेत एंट्रीला. तर आपण एंट्रीला बघू शकता विघ्नहर्त्याची मूर्ती समोरच आहे. पहिलीच ठेवलेली आहे विघ्नहर्त्याची मूर्ती. छान अशी आकर्षक मूर्ती विराजमान एकदम. त्या पुढे आपलं राधाकृष्णाचं मंदिर आहे. इथे राधाकृष्णाची मूर्ती आहे. सुंदर अशी आकर्षक छान मूर्ती आहे राधाकृष्णाची. आणि छान सजवलेलं आहे बाजूला ते. इथे हनुमानाची मूर्ती आहे. इथे शंकराची पिंड सुद्धा आहे आतमध्ये ते. इथे हे आहेत श्री जुगल किशोर खन्ना. ते या मंदिराची स्थापना केलेली 1932 मध्ये. तर त्यांची सुद्धा इथे मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. यहाँ तो मैं अब नए नए आए थे, लेकिन बताते हैं कि मैंने यहाँ जो कोई कार्यक्रम होता है, कुछ कार्य आए जैसे शादी है, कुछ ऐसा भजन कीर्तन है, ऐसा करके कुछ कार्यक्रम होता रहता है. इधर भी होता है, इधर भी होता है. लाइटों सब लाइट जल जाती है, अच्छी लगती है. मित्रांनो, तुम्ही आज बघितलं असेल अंदर मंदिराच्या आतून मंदिरा मागूनच आपल्याला एक दरवाजा भेटतो. मस्त एक व्ह्यू येतो. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे. तुम्ही येथे संध्याकाळी सकाळी येऊ शकता. शांत वातावरण आहे इथे. पाठीमागे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. चांगला व्ह्यू आहे. कलावंत आणि प्रभागड माझ्या मागे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही ते आधी व्हिडिओ बघितलं ते पहिला राऊंड, हे मंदिरात लागून दुसरा राऊंड आहे. तुम्ही पाहू शकता मंदिराच्या पाठीमागे कसं बसायला सोय आहे.
तुम्ही इथे फॅमिलीसोबत मित्रांसोबत येऊ शकता शांत वातावरणामध्ये टाईम स्पेंड करायसाठी. हे पाहू शकता. मित्रांनो हे बघा, इकडे बघा, मस्त बांबूने ही खिडकी बनवली आहे. खूप सुंदर दिसते आणि पारंपरिक पद्धतीने खूपच बघायला मस्त वाटते. मित्रांनो हा गोल राऊंड आहे इथून तो इथे संपतोय. इथून दरवाजा गेट बंद ठेवलेला आहे. मित्रांनो हा गेट बंद यासाठी ठेवलेला आहे कारण का इथे काही कार्यक्रम सध्या नाही आहेत. पण जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा या मंदिराच्या प्रदक्षिणा घालण्यासाठी हा गेट उघडा असतो आणि मग इथून गोल प्रदक्षिणा घालता येते. सध्या आता कार्यक्रम नाही त्याच्यामुळे हा गेट बंद आहे. मित्रांनो आता आपण पाठीमागे साईडला तर बसून नाश्ता करणार आहोत. या तुम्ही नाश्ता करायला. या मित्रांनो आमच्यासोबत मंचुरियन खायला. मित्रांनो असं कुठे खायला असलं जे आपले कागद ते असतो ते कुठे टाकत जाऊ नका. ते कचंगुंड असेल ते हे करा. मित्रांनो तुम्ही हा सीन बघू शकता. सूर्यास्ताचा वेळ आहे. किती अद्भुत सीन आहे. मित्रांनो तुम्ही तर या मंदिराला भेट देऊनच जा एकदा. खूप निसर्गरम्य आणि शांत वातावरण आहे आणि राधाकृष्ण हे प्रेमाचं प्रतीक आहे. तर राधाकृष्णाला नक्कीच भेट द्यायला या मंदिराला. खूपच छान मूर्ती आहे राधाकृष्णाची इथल्या. अशा आकर्षक मूर्ती कुठेच बघायला भेटणार नाही. तर तुम्ही नक्कीच या मंदिराला भेट द्यायला एकदा नक्कीच या. पण सकाळ आणि संध्याकाळच्याच टायमिंगमध्ये या. आम्ही आता इथून निघत आहोत कारण नंतर जास्त संध्याकाळ झाल्यावर इथं बाजूचा आवारातला झाडांची हे दिसत नाही. आम्ही म्हणून संध्याकाळचे जास्त संध्याकाळी येऊ पण नका. 5 ते 6च्या टायमिंगमध्येच या. तर तुम्हाला इथे मस्तपैकी फोटोज व्ह्यूज थोडा वेळ बसायला निसर्गरम्य वातावरणात वेळ बसायला भेटेल. बाकी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कसा वाटला व्हिडिओ तर हे सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.